माझ्या हेल्थ मंत्राजी सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. जनरली कारल्याची भाजी म्हटलं की सर्वजण नाकतोंड मुरडतात, कारण कारले हे कडू लागतात. त्यामुळे खाण्याचे सर्वजण टाळतात. पण कारले हे बहुगुणी फळभाजी आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारले डायबिटीजच्या लोकांना तर वरदानच मानले जाते आहे. म्हणूनच आपल्या डाएटमध्ये कारले खाणे खूपच महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी आपल्या डाएटमध्ये असायलाच हवी. पण कारले बनवायचे कसे? कारण कडू कारले खाण्याची इच्छा होतच नाही. पण आज मी जी कारल्याची भाजी दाखवत आहे ती अजिबात कडू होत नाही व टेस्टी पण होते. चला तर मग याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. खूपच टेस्टी खमंग अशी भाजी तयार झाली आहे. बघू शकता, बघूनच असं खूप छान वाटतंय. बघून असं वाटतं की खावी लगेच. कारल्याची भरली कारली भाजी तयार आहे. इथे मी 1/2 किलो कारले घेतले. फ्रेश कारले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे दाण्याचं कूट अर्धी वाटी, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि फ्रेश कोकोनट आहे. ड्राय कोकोनटसुद्धा घेऊ शकता. मसाल्यांमध्ये मीठ, हळद, लाल मिरची पावडर, जिरं, लसूण, कांदा लसूण मसाला, धने पावडर, साखर पिंचभर आणि चिंच. इथे 1/2 किलो आपण कारले घेतले आहे. त्याची देठ काढून घेऊया आणि याला कट करून घेऊ. याला 2 मध्ये चीर मारून घ्यायची आहे. आधी त्याला पहिले मध्ये कट करून मग याला चीर मारून याच्यातले सगळे बिया काढून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व बिया मी काढलेल्या आहेत. एक भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे कारले टाकून घेतलेले आहेत. बिया काढलेले कारले मी याच्यात टाकून घेतलेले आहेत. याच्यामध्ये टाकूया पाणी. कारले बुडतील इथपर्यंत पाणी टाकूया. याच्यात थोडी हळद घालूया. अर्धा चमचा हळद घालूया. थोडं चिंचेचा तुकडा टाकूया आणि चिंच नसेल तर लिंबूची फोड टाकूया. चिंच आहे तर चिंच घाला, नाही तर लिंबूची फोडसुद्धा चालेल. आणि त्याचबरोबर थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं आहे. आणि आता या कारल्याला आपण अर्धवट शिजून घेऊया. कारले शिजवायला लावलेले आहेत. याला आपण 10-12 मिनटं शिजून घेऊ. म्हणजे अर्धवट शिजले की आपले कारले. इथं एक वाटण करायचं कारल्याच्या मसाले कारल्यांसाठी. कोथिंबीर अर्धी वाटी, 3-4 हिरव्या मिरची आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. हे मी ओलं खोबरं घेतलं आहे. ड्राय कोकोनट किसून घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं. याला आपण असंच वाटून घेऊया. यात पाणी वगैरे काही घालायचं नाही. असंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. कोरडंच वाटून घ्यायचं आहे. आता हे ओलं खोबरं असल्यामुळे थोडंसं ओलसर हे आलं. जर कोकोनट ड्राय असेल तर जरा कोरडं पेस्ट होईल. आता याच्यामध्ये दाण्याचं कूट घालूया अर्धी वाटी. अगदी बारीक दाण्याचं कूट घालायचं आहे, पावडर टाईप. त्याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मीठ, व्यवस्थित मिक्स करून काढून घेऊया. इकडे आपले कारले अर्धवट शिजून झालेले आहे. अर्ध्यापेक्षा थोडे जरा शिजवले आहेत. आता याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने, थंड पाण्याने. याला थंड होऊ देऊ. मग नंतर याला दुसऱ्या गार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता या कारल्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. हे माझं शूटिंगमध्ये अँगल थोडासा हे झालेला आहे, तर दिसताना थोडं माझा हात दिसतोय. कारले भरल्याची प्रोसेस दिसत नाही आहे व्यवस्थित. तर मी या कारल्यामध्ये हा मसाला भरून घेते आहे
आणि सर्व कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहे आणि थोडा मसाला मी शिल्लक ठेवणार आहे. ते सर्व मसाला भरून घेतला आहे कारल्यामध्ये आणि हा मसाला काही शिल्लक ठेवला आहे, फोडणीत टाकायचा आहे. आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, बऱ्यापैकी तेल आहे, हिंग घातला आहे आणि हे कारले आता आपण सोडून देऊया. भरलेले कारले आपण या तेलामध्ये ठेवूया. फिरून घेऊया. आणि हा मसाला सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. हा मसाला आहे तो पण इथं टाकून व्यवस्थित फिरून घेऊया. कारले या मसाल्यामध्ये व्यवस्थित फिरून घेऊ. एक 2-3 मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण टाकतो आहे पिंचभर साखर, अगदी अर्धा चमचा किंवा थोडंसं, आणि थोडंसं चिंचेचं बुटूक टाकतो आहे, म्हणजे थोडंसं चिंच घालतो आहे आणि अर्धा कप पाणी टाकतो आहे. आणि आता याला कवर करून पाणी आटेपर्यंत आपल्याला हे थोडंसं स्टीम करायचं आहे, म्हणजे ही भाजी अजून छान मुरते आणि छान टेस्टी लागते. थोडंसं अर्धा कप पाणी, थोडीशी पिंचभर साखर आणि थोडीशी चिंचेचा तुकडा हे घातलं आहे आणि झाकण ठेवून आपण याला एक 2-3 मिनिटभर स्टीम देऊया. तयार आहे आपले भरले कारले. बघू शकता, खूपच टेस्टी होतात. गरम गरम फुलका, चपाती, भाकरी, वरण भातासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. भरलेली कारली. अर्थातच आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारा नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडली तर लाईक द्यायची आहे, कमेंट द्यायची आहे. रेसिपी आवडली नाही तर तेही मला कमेंटद्वारा सांगायचं आहे, म्हणजे मला कळू शकेल की मला रेसिपीमध्ये काय चेंजेस करायचे आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. आणि परत भेटू अशा छानशा व्हिडिओसह. आणि रेसिपीला शेअर देखील करायचं आहे बरं का, आणि मला उत्साह देत चलत जा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.